नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ए क्लास एज्युकेशन वरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSI या पदाचं नक्की प्रमोशन कशा पद्धतीने होतं याविषयी संपूर्ण सविस्तररित्या माहिती बघणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आणि अशीच महत्त्वाची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, PSI म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, त्यालाच मराठीमध्ये आपण पोलीस उपनिरीक्षक असे म्हणतो। हे जे पद आहे ते MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या द्वारे जी एक्झाम घेतली जाते गट ब अराजपत्रित, हे ते पद आहे। मग त्याच्या मार्फत 3 पदांची एक्झाम घेतली जाते, PSI, STI आणि ASO। त्यापैकी हे एक पद आहे, त्यालाच मराठीमध्ये मी सांगितले की पोलीस उपनिरीक्षक आपण म्हणतो। पण PSI पदी तुमची निवड झाल्यानंतर तुमचं प्रमोशन कशा पद्धतीने होतं याविषयी आपण डिटेल माहिती जी आहे ती बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, जर तुमची गट ब च्या मार्फत बघा PSI होण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी 2 पद्धतीने तुम्हाला PSI होता येतं। पहिली गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या थ्रू जर तुम्ही कॉन्स्टेबल झाले तर कॉन्स्टेबल नंतर तुम्ही 4 वर्ष सर्व्हिस करायची आहे आणि 4 वर्ष सर्व्हिस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला डिपार्टमेंटल PSI च्या थ्रू जी एक्झाम घेतली जाते त्याच्या थ्रू तुम्ही PSI होऊ शकता। त्यानंतर सेकंड स्टेज कोणती आहे तर राज्यसेवा MPSC च्या मार्फत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मार्फत जी ग्रुप बी ची एक्झाम घेतली जाते, गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत, हे जे टप्पे आहेत ते सगळे पार केल्यानंतर तुमची PSI पदी या ठिकाणी निवड होते। मग PSI झाल्यानंतर मित्रांनो, PSI झाल्यानंतर मग तुमचं प्रमोशन जे आहे ते कशा पद्धतीने होतं ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही सध्या PSI पदावर कार्यरत असाल तर बघा या ठिकाणी PSI पदावरती जर तुम्ही कार्यरत असाल तर PSI टू API, ओके, PSI टू API जो प्रवास आहे तो जवळजवळ असतो बघा 6 ते 7 वर्षांचा, ओके। आणि मित्रांनो, या ठिकाणी PSI नंतर जे API आहे त्याच्या अगोदर जर तुमची पोस्टिंग म्हणजे PSI झाल्यानंतर तुमची पोस्टिंग जर मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी जर गडचिरोली तुम्हाला माहित असेल नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो, ओके, तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जर तुमची पोस्टिंग होत असेल तर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोस्टिंग जर होत असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही विशिष्ट कामगिरी केली तर तुमचं प्रमोशन जे आहे ते 3 वर्षामध्येच तुमचं प्रमोशन त्या ठिकाणी होतं। ही गोष्ट इथे लक्षात ठेवा। जर तुम्ही PSI झाले आणि त्यानंतर जर तुम्हाला साधारण कोणत्याही जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला जॉब करावा लागला तर त्यानंतर तुम्हाला 6 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं प्रमोशन जे आहे ते API पदी होतं। API टू PI हा प्रवास जो आहे तो जवळजवळ मित्रांनो असतो 7 ते 9 वर्षाचा, ओके। API ते PI कसा असतो 7 ते 9 वर्षाचा प्रवास असतो। त्यानंतर PI नंतर आहे ACP, ओके। ACP जे पद आहे याकरिता देखील तुम्ही दोन ठिकाणी पात्र या ठिकाणी असू शकता, म्हणजे 2 वेज आहे की तुम्हाला ACP कोणत्या प्रकारे होता येतं। तर बघा, जसं PSI होण्याकरिता एकतर तुम्ही कॉन्स्टेबल झाले आणि त्यानंतर 4 वर्ष सर्व्हिस करून तुम्ही डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम देऊन त्या ठिकाणी PSI होऊ शकता। त्यानंतर दुसरी पद्धत आहे की गट ब ची एक्झाम द्यायची, ते 4 टप्पे क्लिअर करायचे आणि डायरेक्टली PSI तुम्ही होऊ शकता। त्या पद्धतीने ACP होण्याकरिता देखील 2 पद्धती आहेत। कोणत्या तर एक तर PSI व्हायचं, त्यानंतर प्रमोशनच्या थ्रू तुम्ही ACP होऊ शकता। ACP त्यालाच DYSP देखील आपण म्हणतो, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, ओके। तर ACP होण्याकरिता तुम्हाला 2 ठिकाणी जसं की PSI नंतर प्रमोशनच्या थ्रू ACP व्हायचे किंवा मग MPSC च्या थ्रू राज्यसेवा एक्झाम जी तुमची मित्रांनो घेतली जाते, या राज्यसेवा एक्झामच्या मार्फत तुम्ही डायरेक्टली ACP हे पद मिळवू शकता, ओके। त्यानंतर ACP नंतर तुमचं प्रमोशन हे DCP मध्ये होत असतं। याच्यामध्ये पण जवळजवळ 6 ते 9 वर्षाचा कालावधी तुम्ही पकडायचा आहे, ओके। मग सपोज आपण एज वाईज बघू की तुमचं सिलेक्शन कोणत्या एज मध्ये झाल्यानंतर तुम्ही रिटायरमेंट म्हणजे तुमची रिटायरमेंट जेव्हा कधी होईल त्या रिटायरमेंट पर्यंत तुम्ही कोणत्या पदापर्यंत जाऊ शकता, म्हणजे कोणत्या एज पर्यंत तुम्ही DCP होऊ शकता, कोणत्या एज पर्यंत ACP होऊ शकता, कधी PI पर्यंत जाऊ शकता, या सगळ्या गोष्टी आता आपण डिटेलमध्ये बघूया, ओके। तर मित्रांनो बघा, तुम्ही या ठिकाणी जर
तुम्ही PSI पदी वयाच्या 21 ते 25 वर्षापर्यंतच या ठिकाणी तुम्ही PSI पदी जर सिलेक्शन तुमचं झालं तर तुम्ही रिटायरमेंटच्या एज पर्यंत जे आहे ते DYSP पदी DCP पदी तुमची निवड जी आहे ती होऊन त्यानंतर तुम्ही रिटायर होताल. म्हणजेच जसं तुम्ही ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच PSIचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि 25 एजच्या अगोदरच तुम्ही PSI या पदी तुमची निवड झाली तर जी तुमची रिटायरमेंटची एज असेल त्या एज पर्यंत तुमचं जे प्रमोशन आहे ते DCP या पदापर्यंत तुम्ही जाल. ओके. त्यानंतर जर तुमची एज 25 ते 30 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही PSI झाले तर तुम्ही DYSP म्हणजेच ACP या पदापर्यंत जाता आणि 30 वर्षापर्यंत जर तुम्ही PSI झाले, ओके, 30 ते 35 वर्ष जे कालावधी आहे त्याच्यामध्ये झाले तर सिनियर PI तुम्ही रिटायरमेंटच्या एज पर्यंत सिनियर PI या पोस्ट पर्यंत मित्रांनो जाऊ शकता. ही झाली PSI ची पूर्णपणे प्रमोशन जी बढती आहे ती या पद्धतीने होत असते. PSI नंतर API नंतर PI त्यानंतर DYSP असेल नंतर DCP असेल आणि एजनुसार देखील आपण समजून घेतलेला आहे. मित्रांनो, अशाच नवीन नवीन जे इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे त्या तुम्हाला जर अशाच माहिती करून घ्यायला आवडत असेल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासोबत बेल आयकॉनवर देखील प्रेस करायला विसरायचं नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला जे नवीन बॅचेस वगैरे असतील त्या देखील जर तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर आपलं यूट्यूब चॅनल वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ए क्लास एज्युकेशन सर्च करू शकता. तिथे आपलं ॲप डाउनलोड करून वेगवेगळ्या बॅचेस जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेविषयी काही डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जायचं आहे. इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक त्या ठिकाणी आहे. तिथे जाऊन तुम्ही आम्हाला पर्सनल मेसेज करून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळवू शकता. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. थँक्यू सो मच.